डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे कामगिरी चांगली पाहायला मिळते ती मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. हो, इथे मुख्य व्यासपीठाला सलामी मिळेल या चेंडूवरती. आपण जर पाहिलं तर 6 धावा षटकार येतोय आणि 6 धावांनी धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 27 धावा 27 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चमचमते करंदाज प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, त्याच माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर बॅट आपण पाहतोय. कूलर आपल्याला पाहायला मिळतोय, स्पोर्ट्स शूज पाहायला मिळतात. यावेळेस कमबॅक केला जातोय. डॉट चेंडू येतोय, धाबा झाले त्या मात्र 27 धाबा 27 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. फुलटॉस आहे, चांगल्या पद्धतीने भिरकावलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. किती धाबा मिळतील त्या देखील पाहणं गरजेचे आणि धाबा आल्यात त्या मात्र 4 धावा चौकार येतोय. धावा झाल्यात त्या मात्र 31 धावा 31 रन. सकाळपासून आपण पाहतोय 40, 42, 41, 50 धावा देखील जमवल्या जात आहेत. त्या लक्ष्याचा पाठलाग देखील होतोय आणि त्यामुळेच ही जोडी धावसंख्या जमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आक्रमण केले जाते, स्वप्नीलच्या वरती आक्रमण केले जाते. रडारमध्ये येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि डॉट चेंडू पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती मात्र 31 या अंकावरती. षटक येथे मात्र संपन्न झाले. षटक संपन्न झालंय धावफलकावरती. आपण पाहतो धावा झाल्या त्या 31 धावा. चला गोलंदाजाला 5 रन करा. यानंतरची मॅच असेल ती मात्र गारेवाडी टीमचा कॅप्टन आणि साई शिरंबे टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. गारेवाडी टीमचा संघनायक आणि साई शिरंबे टीमचा संघनायक आपण व्यासपीठाच्या समोर या. याच्यानंतर याच्या पहिले कुठली मॅच झाली त्या अगोदर ही झाली ना, बुरबुशी आणि काटेकरवाडी. आता ही दुसरीकडून सुदर्शन, गारेवाडी तिसरा ग्रुप चालू, गारेवाडी साई चौथा आता आपली मॅच. याच्यामध्ये री-एंट्री झालेत का? 3 तर गोलंदाज मात्र आदित्य आपण पाहतोय. सिंगल आली यावेळेस आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न. धावफलकावरती धावा झाले तर मात्र 32 धावा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. पहिला 32 धावसंख्येवरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट बिहाइंड द विकेट, व्हॉट बिहाइंड द विकेट ना. इथे मात्र बाद होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा 32 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये मेहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सूर्यकांतदा बाद झाले, धाबा झाले ते मात्र 32 धाबा 32 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी, चांगला एफर्ट, दमदार दमखम दाखवली आणि काय एफर्ट मात्र देतोय. लो फुलटा चेंडू धाबा स्थिरावले त्या मात्र 32 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडू करतोय तो मात्र आता जर आपण पाहिलं तर गोलंदाज आदित्य. आता मात्र नो चेंडू आणि +1 2 धाबा ऍड केल्या जातील. धाबा झाले ते मात्र 34 धाबा 34 रन्स आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय आदित्य, परंतु आता मात्र लाईन थोडीशी बिघडली आणि नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहू शकाल. एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धावफलकावरती धावा झाले ते मात्र 35 धाबा 35 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला एफर्ट पाहू शकाल. 35 धावा धापल कबड्डी. पुन्हा कमबॅक करते परंतु डिक्लेअर झोन मध्ये सिंगल गेले. धाबा झाले ते मात्र 36 रन्स. धाव फलकापती चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 36 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलने काय बिघडत नाहीये. आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट स्कोरलेग मध्ये चेंडू आलाय. इथे मात्र एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते 38 या अंकावरती. 38 रन्स आपण पाहू शकाल. 3 षटकांची सांगड धावा झाल्या त्या 38 आणि 39 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं जातंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद काटेकर तसेच गणेश काटेकर, योगेश काटेकर, अक्षय काटेकर या चौघांना विनंती करत आपण व्यासपीठावरती या. आपल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. अरविंद काटेकर, गणेश काटेकर, योगेश काटेकर आणि अक्षय काटेकर या चौघांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल आपण या प्लीज. अरविंद काटेकर, गणेश काटेकर, योगेश काटेकर त्याच माध्यमातून अक्षय काटेकर यांना विनंती असेल की आपण यावं. चौघांचाही यथोचित असा सन्मान पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सन्मान घ्या. अरविंद काटेकर, गणेश काटेकर, योगेश काटेकर, अक्षय काटेकर चौघांचा सन्मान होतोय. मायाची झालर शाल सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. शेखर मोरे यांच्या शुभ असते या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान. जर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सूर्यकांत जास्त वेळ दौडू नका. सलामी जोडी आली आहे मैदानाच्या आतमध्ये. मनोज घराळे यांच्या शुभ हस्ते योगेश काटेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तर नक्कीच विनंती असेल आपण या ठिकाणी लागलीच. स्वप्नील पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. राजू कंक यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगला एफर्ट इथे मात्र दिला जातोय. पहिला चेंडू डॉट येतोय. राजू कंक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. सायकल वरती स्वप्नील
इथे मात्र आपण पाहिलं तर वाईड चेंडू अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने इथे मात्र जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते. धावफलकावरती धाव संख्या जमवायची आहे ती मात्र 39 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र वेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा झाले ते मात्र 2 धाबा. एक सिंगलने इथे काय बिघडणार नाहीये. चौकार षटकार खेचावे लागतील, लय गाठावी लागेल, गती घ्यावी लागेल. प्रति षटकांमध्ये जी सरासरी आहे ती देखील घ्यावी लागेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळतो. एक सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धाव संख्या आली ती मात्र 3 या अंकावरती. 3 धाव संख्येवरती आक्रमण केलंय. सेटडाऊनला खेळतोय, लाफ्ट केलाय, चेंडूला मिळतील किती धाबा येतील या चेंडूवरती? 6 धाबा. धाबा झाल्या तर मात्र 9 धाबा, तब्बल 9 धाबा आपण पाहतो धावफलकावरती. या 6 धाबा ऍड केल्या तर 50-54चं लक्ष देखील पार केलं जातंय. 40, 41, 35 असं देखील लक्ष पार केलं जातं आणि त्याच पद्धतीने इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या कामगिरीचं इथे मात्र आपण पाहिलं तर एफर्ट दिला जातोय. धाबा झाल्या तर मात्र 9 धाबा. शॉर्ट चेंडू पुन्हा खेळतोय कव्हरला, तिथे मात्र किती धाबा मिळतील? या चेंडूवरती देखील येतील त्या मात्र 6 धाबा. धाबा झाले तर मात्र 15 धाबा, 15 रन्स आपण पाहतोय. धावफलकावरती अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय ते मात्र स्वप्नीलनं. आपली बॅटिंग दाखवतोय, बॅटिंगची अदा दाखवतोय. उजव्या हाताचा बॅटर आपण पाहू शकाल स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील अद्याप आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता आणि धाबा खर्च झाले त्या मात्र 15 धाबा. आता दुसऱ्या षटकासाठी सूर्यकांत गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय आदित्य. 9 स्ट्राईक एंडवरती स्वप्नीलने मात्र बॅक टू बॅक 2-6 मिळवले राजू कंक यांच्या वरती. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर आदित्य स्ट्राईक एंडवरती आणि सूर्यकांत गोलंदाजी करतोय. चर्चेचा विषय आहे. 15 धाबा, 15 रन्स आपण पाहू शकाल. सूर्यकांत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंड वरती आदित्य. फुलटॉस वरती फटका खेळतोय. मिळतील धाबा 6. डीप लॉंग ऑफ वरती या 6 धाबा आल्या. 6 धाबांनी धावफलक सरसवलं गेलं. 21 या अंकावरती 39 लक्ष होत आहे. इथे मात्र धाबा कंप्लीट केले जात आहेत. आपण पाहिलं तर चांगली कामगिरी आपण पाहतोय. 21 या अंकावरती धावसंख्या येऊन ठेपली आहे. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे चांगली फिल्डिंग, एक सिंगल. धावसंख्या झाली ती मात्र 22 धाबा, 22 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी, चांगली दावेदारी, चांगली जबाबदारी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर फटका खेळला जातोय. येतील त्या 4 षटकार येतोय आणि 6 धाबे धावफलक सरसवलं ते मात्र आपण जर पाहिलं तर 28 या अंकावरती चांगली बॅटिंग सुरू आहे. चांगला खेळ सुरू आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. 28 धाबा, 39 धाबांचा पाठलाग करताना इथे मात्र स्वप्नील आता मात्र चांगली कामगिरी करून देतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल. आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धाबा संपन्न झाल्या. धाबा झाल्या त्या मात्र 30 धाबा, 30 रन्स. धावफलकावरती 30 धाबा, 39 धाबांचं लक्ष. 9 धाबा पिछाडीवरती अद्याप आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन शेवाळेवाडी टीम आक्रमण केलं. या चेंडूवरती हल्ला चढवला क्षेत्ररक्षक आहे. किती धाबा येतील या चेंडूवरती आल्या? 6 धाबा. धाबा झाल्या त्या मात्र 36
आणि 3 धावा अवघ्या विजयापासून दूर आहे तो मात्र सुदर्शन शेवाळेवाडी संघ. यानंतरचे जे संघ आहेत त्यांनी सज्ज व्हायचंय. साल शिंगे संघाने आपला निर्णय कळवायचा. नाणेफेक जिंकलायत. फिल्डिंग असेल तर मॅच संपल्या 1 मिनिटामध्ये आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. साल शिरंबे टीम आणि घारेवाडी टीम टॉस जिंकलाय. साल शिरंबे टीम आपला निर्णय कळवायचा आहे. जर आपली फिल्डिंग असेल तर ही मॅच संपल्या 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. 36 धावा 3 धावसंख्या दूर आहे. विजयासाठी स्वप्नील आहे. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश करेल काय? 6 किंवा 4 अंक मिळवून हे देखील पाहणं गरजेचं. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटची कड घेतल्यावर राजू कंका आहेत आणि कॅच तिथे मात्र मिळवतील. स्वप्नील बाद होते. चला न्यू बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. पहिला चेंडू फुलटॉस आलाय. एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र केला जाईल आणि पाहायचंय काय घडतंय. बाद होतोय. एक सिंगल आली आणि दुसऱ्या धाब्याला मात्र बाद झालाय. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर येऊ द्या लवकर प्लीज. यानंतर साल शिरंबे टीम आणि घारेवाडी टीम दोन्ही टीमनी सज्ज राहायचे. साल शिरंबे टीमने आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग असेल ही मॅच संपेल 1 मिनिटामध्ये आपण फिल्डिंग लावून घ्या. 1 दिवसीय स्पर्धा आहे. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. धावा झाल्यात त्या मात्र आपण जर पाहिल्यात तर 37 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. 2 धाबा 5 चेंडू 5 चेंडू 2 धाबा 2 धाबा 5 चेंडू. समीकरण जर आपण पाहतोय कसं होईल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल आली आणि आता फक्त 4 चेंडू आणि 1 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 1 धाब्याची गरज. इथे मात्र आपण पाहतोय फिल्डिंग चांगली. धावाची संधी काय घडतंय. बाद होईल. चला न्यू बॅटर येऊ द्या. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते मात्र 3 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 1 धावेची. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला न्यू बॅटर येऊ द्या. चला पटकन जा. 1 दिवसामध्ये स्पर्धा कंप्लीट करायची आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. साल शिरंबे टीम आणि घारेवाडी टीम यानंतरची नेक्स्ट मॅच असेल. आक्रमण केले. चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. कॅच होईल. सांभाळायचं आहे एकमेकाला. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. ही रबर बॉल स्पर्धा आहे. सांभाळून खेळा. स्लिप होईल. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. बघा मॅच कुठून कुठे गेली आहे. आपण पाहिलं की इथे मात्र अशा पद्धतीने खेळ होता. 6-3 ची गरज होती. मागच्या षटकामध्ये धाबा गेल्या. पहिल्या षटकामध्ये धाबा गेल्या. त्या महागड्या ठरल्या. अर्थातच 6 चेंडू 6 ची जर मॅच असती तर आता मात्र 2 चेंडू 4 ची गरज असती. पण आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 1 धाव जमवावी लागेल आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला 1 धाव रोखावी लागेल. सहज आणि सोपं नाहीये. सामना जिंकणं. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्षाची वेळ आली आहे. संघर्ष कर. विजयाला गवस निघाल बाबा. विजया रथावरती तू हो स्वार. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. हे क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा.
मग पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2024 या स्पर्धेमधला या मॅचचा थरार आपण पाहू शकाल. इथे मात्र शेवाळेवाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहतोय कुसूर टीम. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चिमुरडा खेळ आहे आणि तिथे मात्र सामना जिंकवलाय. आनंद जल्लोष साजरा करतोय. या चिमुरड्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. अगदी बरोबर बॅटला चेंडू लावलाय. ओळखलं मॅच गेली होती परंतु एक चेंडू एक ची मॅच आणून ठेवली होती. या चिमुरड्याने ती मॅच कंप्लीट केली. चला 7 शिरंबे टीम आणि गाडीवाडी टीम ज्या टीमची फिल्डिंग आहे त्या टीमने 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावून घ्या. मॅन ऑफ द मॅचचा खिताब दे. स्वप्नील या आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जा. छत्री आहे आपल्या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्योतिर्लिंग चषक 2024 पर्व दुसरा आपल्याला छत्री देऊन सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. स्वप्नील या. एक चेंडू एक धावायची गरज असताना त्या चेंडूने चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मात्र खेळतोय. छत्री देऊन त्यांना सन्मानित केले जाईल सामनावीराची. विश्वास बबन चिखले अध्यक्ष आणि सचिन मोरे उपाध्यक्ष